हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डी वाय सर. मित्रांनो, आपण क्लास 9th महाराष्ट्र स्टेट बोर्डची मॅथ्सची एक सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये आपण सर्वात आधी मॅथ्स 2 कव्हर करणार आहोत आणि सर्वात पहिलेच आपण स्टार्टिंगला चॅप्टर बघू आणि तो चॅप्टर आहे आपला ट्रिग्नोमेट्री. या सिरीजमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट जे आहे ते सॉल्व्ह करणार आहोत आणि या प्रॅक्टिस सेटच्या आधी काही लागणारा बेसिक कॉन्सेप्ट आहे तो पण इथं आपण बघणार आहोत. बघा मग आता सर्वात आधी आपला चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री जो आहे तो वर्ड बनलाय ट्राय, गोनो आणि मेट्रॉन किंवा ट्रायगोनोमेट्री, ट्रिग्नोमेट्री. बरोबर आहे. आता हा बनलाय ट्राय, गोनो आणि मेट्री. ट्राय म्हणजे होते 3, गोना म्हणजे होते साइड्स आणि मेट्रॉन म्हणजे किंवा मेट्री म्हणजे होते मेजरमेंट. काय होते हा मेजरमेंट. ट्रायगोनोमेट्री म्हणजे काय होते 3 साइडचा मेजरमेंट. इथं आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये एकाच ट्रायंगलचा यूज करणार आहोत आणि तो म्हणजे राहणारा राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय होते ज्या ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्रीचा असते त्याला म्हणतो आपण राईट अँगल ट्रायंगल. बघा मग आता समजा मी इथे एक ट्रायंगल काढलो हा अशा प्रकारचा. या ट्रायंगलने मी समजा का नाव दिलो, याचा बारसा केलो आणि याला नाव दिलो मी ABC. आता या एबीसी ट्रायंगल मध्ये या बी ले मी समजा घेतलो 90 डिग्री, तर हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. जोपर्यंत वन ऑफ द अँगल 90 डिग्रीचा नाही राहत तोपर्यंत हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होऊ शकत नाही. आता पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात आधी राईट अँगल ट्रायंगल किंवा ट्रिग्नोमेट्रीची स्टडी करताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ओळखा लागते आणि ती गोष्ट म्हणजे राहते अपोजिट साइड. कोणती साइड ओळखा लागते तुम्हाला? अपोजिट साइड. आता पहा, ट्रिग्नोमेट्री किंवा राईट अँगल ट्रायंगलची स्टडी करताना सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला एक गोष्ट ओळखा लागते आणि ते राहते हायपोटेनस. का राहते ते? हायपोटेनस. हिपोपोटॅमस नाही, ते कोणती राहते? हायपोटेनस. आता हायपोटेनस म्हणजे कोणती? तर 90 डिग्रीच्या एकदम समोर दिसणारी साईड. 90 डिग्रीच्या एकदम समोर दिसणारी साईड म्हणजे काय होते? हायपोटेनस. आता तसा पण ओळखता नाही आला तर 90 डिग्री म्हणजे हा असावाला अँगल राहते. हा जो असावाला अँगल आहे या अँगलला जोडून हे एक साइड आहे आणि हे एक साइड आहे. जी साइड या 90 डिग्रीला जोडून नाही आहे ते साइड म्हणजे असते हायपोटेनस. आता पहा, AB जे साइड आहे, साइड जे आहे ते नेहमी दोन लेटर मध्ये आपण म्हणतो. एक AB साइड आहे, एक BC साइड आहे आणि एक AC साइड आहे. AB साइड बघाल तर हा अँगल असा जोडून दिसत आहे. BC साइडले बी हे थोडासा चिपकला दिसत आहे, पण AC सोबत तिचा काही संबंध आहे का त्या राईट अँगलचा? काहीच नाही. मग ते वाली जे अँगल आहे जिच्या सोबत हा अँगलचा काही संबंध राहत नाही त्या साइडले म्हणतो आपण हायपोटेनस. का म्हणतो त्याला आपण? हायपोटेनस. लक्षात ठेवा, ज्या अँगलच्या 90 डिग्री जर असा वाला आपण काढलो, ही एक साइड ही एक साइड, हे दोन चिपकून आहे, पण इथं समजा काढलो तर हे अशी तिसरी साइड, हे कोणत्याच या अँगलले किंवा इथं अशी चिपकून राहते, हे वाली साइड कोणती राहते? हायपोटेनस. लक्षात राहील एवढी. त्यानंतर अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट या चॅप्टर मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड. इथं तर आपण लिहून घेऊ आता हायपोटेनस. कोणत्याही ट्रायंगल मध्ये एकच हायपोटेनस राहते आणि या ट्रायंगल मधली हायपोटेनस कोणती आहे? आपली AC किंवा यालाच म्हणू शकतो साइड AC. आता अपोजिट साइड आणि अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड आपल्याला ओळखायची आहे. आता एखादा अँगल मी कन्सिडर करतो, तो अँगल घेतो मी समजा का C अँगल. C अँगलची अपोजिट साइड कोणती ना ऍडजस्टंट साइड कोणती ते आपल्याला ओळखायची आहे. आता सगळ्यात पहिले ट्रायंगल मध्ये आपण काय ओळखलो? हायपोटेनस. हायपोटेनसला ओळखलो, इथं लिहिलो, त्यानंतर तिला विसरून जायचं सध्यासाठी. आता ही साइड आहे का नाही असंच लक्षात ठेवा. आता पहा, अपोजिट साइड. आता आपण हायपोटेनस कशी म्हटलो होतो? राईट अँगलच्या जे अपोजिटले असते किंवा राईट अँगल अपोजिट साइड म्हणजे राईट अँगलच्या अपोजिट वाली साइड म्हणजेच काय होते? आपली हायपोटेनस. अपोजिट साइड आपण ओळखतो कसा? ज्याचा या अँगल सोबत काही संबंध नाही, ज्या अँगलने या राईट अँगलने चिपकून नाही, ते म्हणजे कोणती होती? अपोजिट साइड. तसाच इकडे लक्षात ठेवा. आता हा C अँगल जो आहे मी हा असा काढलो, तर या हायपोटेनसली चिपकून आहे आणि या इकडच्या याली बी चिपकून आहे या साइडले. आता हा जो C अँगल आहे असा काढलेला कोणत्या याले चिपकून नाही आहे, तर या AB साइडले चिपकून नाही.
कोणत्या साईडला चिपकून नाही तो या AB साईडला. म्हणजे समजा का आता मी इथं लिहिलो अपोजिट साइड ऑफ अँगल सी अँगलची अपोजिट साइड कोणती आहे, तर तिच्या समोरची साइड कोणती दिसत आहे, तर ती साइड दिसत आहे आपल्याला AB. कोणती साइड दिसत आहे ती आपल्याला AB. त्याच्यानंतर एक साइड राहते ऍडजेसंट साइड ऑफ कोणाची ऍडजेसंट साइड करतो, अँगल सी ची. आता हे दोन तर काढलो, हायपोटेनस तर विसरूनच जायचं आहे. अपोजिट साइड म्हणजे त्याचा काही ज्या अँगलने चिपकून नाही राहत ते वाली साइड. आता ऍडजेसंट साइड म्हणजे कोणती होते, त्याची उरलेली साइड आहे तिसरी. हे कोणती साइड आहे, BC. म्हणजे हे कोणती राहील आपली ऍडजेसंट साइड. एवढं ओळखता येईल. तशाच प्रकारे समजा का आता मी तुम्हाला म्हटलो हायपोटेनस तर याच्यामध्ये एकच राहते. हायपोटेनस मी लिहिलो इथं, हायपोटेनस हे कोणती आहे आपली AC. एका ट्रायंगल मध्ये एकच राहते. आता A च्या अपोजिट वाली साइड ना ऍडजेसंट वाली साइड समजा ओळखा म्हटलो मी. अपोजिट साइड ऑफ अँगल A आणि ऍडजेसंट साइड ऑफ अँगल A. आता पहा, अपोजिट म्हणजे काय होते, ज्या अँगलला हे चिपकून नाही राहत. या अँगल हायपोटेनस तर विसरूनच जायचा. ए अँगलले हे AB पा चिपकून दिसत आहे. कोणती अशी साइड आहे जी चिपकून नाही, तर हे साइड आहे आपली BC. म्हणजे BC जे राहील ते कोणती राहील आपली अपोजिट साइड. आणि या दोघांना सोडून तिसरी जी साइड राहते, आता कोणती साइड आहे, AB. म्हणजे AB काय आपली अँगल A ची ऍडजेसंट साइड. एवढं समजलं. C च्या समोरची साइड म्हणजे C च्या अपोजिट वाली, A च्या समोरची म्हणजे A च्या अपोजिट वाली. C ले चिपकून जे आहे ते आहे C ची ऍडजेसंट. A ले चिपकून जे आहे ते आहे A ची ऍडजेसंट. आणि 90 च्या अपोजिट वाली जी आहे तिला काय म्हणतो आपण, हायपोटेनस. एवढ्या गोष्टी लक्षात राहील. एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आता ट्रिग्नॉमेट्री मध्ये काही रॅशोज आहे. जसे आता आपण लहानपणी पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात शिकलो, तर नंबर मध्ये आपण 1 पासून 10 पर्यंत 100 पर्यंत नंबर शिकलो. तसाच प्रकारे लक्षात ठेवा की ट्रिग्नॉमेट्री मध्ये टोटल फक्त 6 नंबर आहेत. किती नंबर आहेत, 6. आणि त्या 6 नंबरले म्हणतो आपण रॅशोज. काय म्हणतो त्याला आपण, रॅशोज. जसं आता 1 2 3 4 10 पर्यंत 100 पर्यंत नंबर आहे, त्याच्यातच आता 10 चा स्क्वेअर, 10 चा क्यूब अशा प्रकारे आपण वेगळ्या वेगळ्या करतो. तशाच प्रकारे आता इथं जे 6 नंबर आहे त्याचा आपण स्क्वेअर, त्याचा क्यूब असा वेगळा वेगळा काहीतरी करणार आहोत. तर 6 नंबर कोणते कोणते आहे, तर पहिला नंबर आहे त्याच्यामध्ये साइन. कोणता नंबर आहे त्याच्यामध्ये, पहिला साइन. दुसरा नंबर आहे कोसाइन. दुसरा नंबर कोणता आहे, कोसाइन. तिसरा नंबर किंवा तिसरा रॅशो आहे त्याला म्हणतो आपण टँजेंट. कोणता म्हणतो त्याला आपण, टँजेंट. चौथा वाला जो आहे तो राहते कोटँजेंट. कोणता राहते तो, कोटँजेंट. पाचवा वाला जो आहे त्याला म्हणतो आपण सिकँट. काय म्हणतो त्याला आपण, सिकँट. आणि 6वा वाला जो राहते त्याला म्हणतो आपण कोसिकँट. काय म्हणतो त्याला आपण, कोसिकँट. आता समजा का याला आपल्याला शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आहे. जसं आता तुम्ही एखाद्याचं नाव समजा का शुभम आहे, तर शुभम नावाचं तुम्ही त्याला शॉर्ट मध्ये कसं म्हणता, बे शुभ्या म्हणता. अक्षय नाव असतं तर त्याला काय म्हणता, अक्षा. तशाच प्रकारे हा जो साइन आहे याला साइन्या नाही म्हणायचा. हा जो आहे याला काय करायचा, साइनचा ई काढून टाकायचा आणि इथं लिहायचा फक्त साइन. हा झाला याचा शॉर्ट मध्ये. दुसरा कोसाइनचा हे पहिले 3 लेटर लिहायचे, याला म्हणतो आपण कॉस. टँजेंटचे हे पहिले 3 लेटर याला म्हणतो आपण टॅन. कोटँजेंटचे हे पहिले 3 लेटर याला म्हणतो आपण कॉट. सिकँडचे पहिले 3 लेटर याला म्हणतो आपण सेक. आणि कोसिकँडचे हे 5 लेटर लिहायचे. कारण की पहिले 3 लिहिलो तर हा कॉसच होईल, मग इथं लिहायचं आपल्याला कोसेक. मग जे 6 रॅशोज आहे ते कसे लक्षात ठेवायचे, पहिला आहे आपला साइन, दुसरा आहे आपला कॉस, तिसरा आहे आपला टॅन, त्यानंतर आहे आपला कॉट, त्यानंतर आहे आपला सेक आणि त्यानंतर कोणता आहे आपला कोसेक. आता तुम्हाला 9th क्लास मध्ये फक्त 3च रॅशोचा स्टडी करायचा आहे आणि ते 3 रॅशो म्हणजे कोणते आहे, साइन, कॉस आणि टॅन. साइन, कॉस आणि टॅन लक्षात राहील. एवढा साइन, कॉस आणि टॅन. पहा आता स्टडी करायचा आहे म्हणजे हे येते कसा, तर सगळ्यात पहिले साइन. साइन म्हणजे काय होते, त्यानंतर
कॉस म्हणजे काय होते आणि त्यानंतर टॅन म्हणजे काय होते. आता पहा, साइन म्हणजे होते अपोजिट साइड. काय होते साइन म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपॉन हायपोटेनस. कॉस म्हणजे काय होईल, मग कॉस म्हणजे होते ऍडजेसंट साइड. आत्ताच आपण काढलो ना ऍडजेसंट साइड वगैरे, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस. आता टॅन म्हणजे काय होतं, तर टॅन म्हणजे होते अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड. आता याला तुम्ही लक्षात कसं ठेवाल, त्याच्यासाठी मी एक ट्रिक बनवलं. इथं लिहायचा पहिला हा ओ, हायपोटेनसचा एच, ऍडजस्टंटचा ए, हायपोटेनसचा एच, अपोजिटचा ओ, ऍडजस्टंटचा ए. आता पहा, तुम्ही म्हणा हे कोणती ट्रिक हो, हे तर आम्हाला येते ओ एच ए एच ओ ए. तर अशी नाही आहे. ट्रिक कशी आहे, ओ हिरो, ओ म्हणजे ओ, एच म्हणजे हिरो, ओ हिरो, ए हिरो, ओ ए. साइन कॉस टॅन कशा लक्षात ठेवायचा, ओ हिरो, ए हिरो, ओ ए. तुम्ही कोणाला आवाज दिला, ओ हिरो, ए हिरो, ओए, असं म्हणायचं. ओ हिरो, ए हिरो, ओए, ओ हिरो, ए हिरो, ओए. लक्षात राहील. आता एवढा याच्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले हे 3 फॉर्म्युले पाहिजे. ओ हिरो, ए हिरो, ओए, अपोजिट बाय हायपोटेनस, ऍडजस्टंट बाय हायपोटेनस, अपोजिट बाय ऍडजस्टंट. आणि तुम्हाला माहित पाहिजे अपोजिट साइड कशी काढायची, ऍडजस्टंट साइड कशी काढायची ना हायपोटेनस कशी काढायची. हा झाला आपल्या प्रॅक्टिस सेटचा बेसिक. आता आपण स्टार्ट करू आपल्या प्रॅक्टिस सेटला. पहा आता कुठे गेली आपली, हे पहिली प्रॅक्टिस सेट. पहा आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय. सगळ्यात पहिले मी तसा ट्रायंगल काढून घेतो. असा ट्रायंगल दिलाय, याचं नाव दिलंय तुम्हाला हा पी, इकडे दिलाय क्यू आणि इथं दिलाय आर. हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. आता तुम्हाला काय काढायचं आहे, साइन पी, कॉस क्यू, टॅन पी आणि टॅन क्यू. पहा मग आता इथं सगळ्यात पहिले तुम्हाला काय काढायचं आहे, साइन पी, त्यानंतर काय काढायचं आहे तुम्हाला, कॉस क्यू, त्यानंतर काय काढायचं तुम्हाला, टॅन पी, त्यानंतर काय काढायचं तुम्हाला, टॅन क्यू. आता याला थोडंसं मी असं छोटा करून टाकतो. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल, इथं ओळखायला लागेल तुम्हाला हायपोटेनस. हायपोटेनस मग कोणती हायपोटेनस राहील सांगा बरं, 90 डिग्रीच्या अपोजिट वाली, ज्याला 90 डिग्री वाला जुळून नाही. 90 पा या पी आर ले जुळून आहे, हा 90 पा क्यू आर ले जुळून आहे, 90 जो या पी क्यू ले जुळून नाही. म्हणजे हायपोटेनस कोणती झाली आपली, पी क्यू. आता क्यू ची अपोजिट साइड, क्यू च्या समोर कोणती दिसत आहे, पी आर. पी ची अपोजिट साइड कोणती आहे, क्यू आर. आता साइन म्हणजे काय होते, आताच आपण पाहिलो ओ हिरो, ओ हिरो, ओ म्हणजे काय होते, अपोजिट साइड. ओ म्हणजे काय होते, अपोजिट साइड. पण कोणाची अपोजिट साइड, तर कोणाची, अँगल पी ची, अपोजिट साइड ऑफ अँगल पी. आणि एच म्हणजे काय होते आपला, हायपोटेनस. आता पी ची अपोजिट साइड, पी च्या अपोजिट साइडला कोणती दिसतं आपल्याला, हे क्यू आर. मग इथं लिहून घेऊ आपण क्यू आर डिवायडेड बाय हायपोटेनस कोणती आहे आपली, पी क्यू. हा जा आपला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, कॉस क्यू म्हणजे काय होते, ए, कॉस म्हणजे काय होते, ए हिरो. ए म्हणजे काय होते, ऍडजेसंट साइड, ऍडजेसंट साइड. पण कोणाची, ऑफ अँगल कोणता दिला इथं, क्यू. मग इथं लिहू आपण क्यू. अपॉन का लिहू शकतो आपण, हायपोटेनस. आता क्यू ची अपोजिट साइड, हा क्यू झाला, क्यूच्या अपोजिट मध्ये कोणती दिसते आपल्याला, हे पी आर. मग इथं लिहू आपण पी आर. आणि हायपोटेनस ते एक कसं राहते, ते कोणती आहे आपली, पी क्यू. म्हणजे याचा आन्सर काय आला, पी आर बाय पी क्यू. त्यानंतर टॅन पी, टॅन म्हणजे काय होते, ओ ए, ओ म्हणजे काय होते, अपोजिट साइड,
ऑफ कोणाची अँगल पी आणि ऍडजेसंट साइड ऑफ कोणाची अँगल पी ची. अपोजिट साइड कोणती आहे पी ची. पी ची अपोजिट साइड कोणती आहे क्यू आर. आता हायपोटेनस नाही परत पी ची ऍडजेसंट साइड हे हायपोटेनस झाली. याला आपल्याला सोडून द्यायचं या साइडला. हे कोणती झाली पी आर. मग इथे लिहितो मी पी आर. आणि लास्ट वाला आपला टॅन क्यू. ओ ए अपोजिट साइड ऑफ अँगल कोणता क्यू आणि इथं ऍडजेसंट साइड ऑफ कोणाचा अँगल क्यू. अपोजिट साइड क्यू ची अपोजिट साइड कोणती आहे पी आर. इथं लिहितो मी पी आर. आणि क्यू ची ऍडजेसंट साइड हायपोटेनसला सोडून द्यायची कोणती आहे क्यू आर. म्हणजे याचा आन्सर झाला आपला क्यू आर. अशा प्रकारे जो आहे हा पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बघून घ्या हा. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. पहा आता सेकंड क्वेश्चन पण एकदम इझी आहे. हा वाला पहा. असा ट्रायंगल दिलाय तुम्हाला. काढून घे तुम्ही ट्रायंगल. इथं असा हा असा हा असा एक्स वाय झेड हा अँगल दिलाय आपल्याला 90 डिग्री. इथं दिलाय बी, इथं दिलाय ए, इथं दिलाय सी. आता का काढायचं तुम्हाला. इथं सगळ्यात पहिले हायपोटेनस लिहून घेऊ आपण. हायपोटेनस कोणती आहे इथं एक्स झेड हे वाली 90च्या अपोजिट वाली. 90 पा या साईडले चिपकून आहे एक्स वायले आणि वाय झेडले चिपकून आहे. एक्स झेडले चिपकून नाही म्हणजे एक्स झेड का झाली आपली हायपोटेनस. हायपोटेनस लिहिलो मी एक्स झेड. आता सगळ्यात पहिले मला काढायचं आहे साइन एक्स. साइन एक्स याला थोडासा छोटा करून टाकतो. साइन म्हणजे काय होते ओ हिरो. हिरो म्हणजे काय होते हायपोटेनस. लिहूनच टाकून हायपोटेनस. ओ म्हणजे काय होते अपोजिट साइड. अपोजिट साइड ऑफ कोणाची अँगल. कोणता अँगल आहे साइन सोबत कोणता अँगल आहे एक्स. म्हणून इथं लिहू आपण एक्स. एक्स ची अपोजिट वाली साइड कोणती आहे पहा. एक्स हा अँगल. एक्सच्या अपोजिट मध्ये कोणती दिसत आहे वाय झेड. मग इथं लिहितो मी वाय झेड अपॉन हायपोटेनस कोणती आहे आपली एक्स झेड. आता इथंच आपला आन्सर संपला नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे इथं एक्स सॉरी वाय झेड ची व्हॅल्यू का दिली आहे पहा. वाय झेड म्हणजेच का दिलं आपल्याला ए. इथं पुट करू आपण स्मॉल ए. त्यानंतर एक्स झेड म्हणजे का दिलाय सी. मग इथं पुट करू आपण सी. झाला एवढाच आपला आन्सर आहे. त्यानंतर दुसरा का काढायचा आपल्याला टॅन झेड. टॅन झेड. टॅन म्हणजे काय होते ओ ए. ओ म्हणजे अपोजिट साइड. अपोजिट साइड ऑफ अँगल कोणता टॅन सोबत झेड म्हणजे झेड. इथं ऍडजेसंट साइड ऑफ अँगल कोणता झेड. आता पहा झेड अँगल. झेड ची अपोजिट साइड कोणती आहे एक्स वाय किंवा वाय एक्स लिहू शकतो मी. एक्स वाय लिहून घेतो थोडासा बरा वाटते. ऍडजेसंट साइड कोणती आहे झेड ची हे वाली चिपकून आहे दिले. हायपोटेनस सोडून द्यायची. हे झाली आपली हायपोटेनस म्हणजे कोणती आहे आपली वाय झेड. वाय झेड व्हॅल्यू पुट करून टाकू इथं आपण. एक्स वाय ची व्हॅल्यू कोणती आहे हे बी. इथं लिहितो मी बी. वाय झेड ची व्हॅल्यू काय ए. मग इथं लिहितो मी ए. इथं आला आपला आन्सर बी अपॉन ए. त्यानंतर तिसरा कॉस एक्स आणि टॅन एक्स. पाहते इथं कोणता काढायचा आपल्याला कॉस एक्स आणि नेक्स्ट मध्ये कोणता काढायचा आहे टॅन एक्स. कॉस म्हणजे काय होते ए हिरो. टॅन म्हणजे काय होते ओ ए. ए म्हणजे काय होते ऍडजेसंट साइड ऑफ कोणता अँगल आहे एक्स. अँगल एक्स. आणि हा म्हणजे काय होते हायपोटेनस. इथं पुट करून टाकू ऍडजेसंट साइड एक्स ची ऍडजेसंट साइड कोणती आहे चिपकून आहे ते वाली एक्स वाय अपॉन हायपोटेनस कोणती आहे एक्स झेड. इथे लिहून घेऊ एक्स झेड अपॉन. आता पहा इज इक्वल टू एक्स वाय म्हणजेच काय होते आपला बी आणि एक्स झेड म्हणजेच काय होते आपला सी. ओ ए अपोजिट साइड ऑफ अँगल कोणता इथं एक्स आणि ऍडजेसंट साइड ऑफ अँगल एक्स. एक्स ची अपोजिट साइड कोणती आहे वाय झेड. इथं लिहून घेतो मी वाय झेड अपॉन
ऍडजेसंट साइड एक्स ची ऍडजेसंट साइड चिपकून आहे ते वाली कोणती आहे एक्स वाय. वाय झेड ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला ए आणि एक्स झेड ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला बी. इथे लिहून घेतो बी. हा झाला सेकंड क्वेश्चनचा आन्सर. बघून घ्या तुम्ही सेकंड. ओके, त्यानंतर आपण पाहू थर्ड क्वेश्चन. पूर्ण प्रॅक्टिस सेट संपवूनच टाकू आज आपण. थर्ड वाला पहा. इथं तुम्हाला आता हा असा सिंपल मध्ये असा ट्रायंगल दिला आहे एकदम सोपी वाला. ट्रायंगलचं नाव आहे एल एम एन. एलिमेंट ट्रायंगलचं नाव दिलं आहे. आता हा अँगल दिलाय तुम्हाला 90 डिग्री. त्यानंतर हा वाला अँगल दिलाय 40 डिग्री आणि हा वाला अँगल दिलाय तुम्हाला 50 डिग्री. आता का काढायचं तुम्हाला साइन 50. हायपोटेनस ओळखून घ्या. हे काय आपली हायपोटेनस. सगळ्यात लॉंगेस्ट साइड म्हणजे बी काय होते हायपोटेनस. इथं लिहून घेऊ सगळ्यात पहिले हायपोटेनस इज इक्वल टू एल एन. हे कोणती आपली हायपोटेनस एल एन. आता एक एक गोष्टी आपण काढून घेऊ. सगळ्यात पहिले काढायचं आहे साइन 50. साइन 50 डिग्री इज इक्वल टू साइन म्हणजे काय होते ओ हिरो. ओ म्हणजे काय होते अपोजिट साइड ऑफ अँगल. कोणता डिग्री आहे 50 डिग्री. आणि इथं काय लिहू शकतो आपण हायपोटेनस. आता 50 डिग्री नाही लिहिल्या तुम्ही एल लिहिल्या तरी चालते, 50 लिहिल्या तरी चालते. अँगल नाही लिहिल्या अपोजिट साइड ऑफ 50 डिग्री लिहिल्या तरी चालते. कसंही लिहा काही तेवढा फरक नाही पडत. नंतर कोणी म्हणाल आम्हाला असं नाही पाहिजे तसं पाहिजे, काय ना चालते. आता 50च्या अपोजिट वाली इथं समजा 50 आहे, 50च्या अपोजिट मध्ये कोणती दिसतं आपल्याला हे एम एन. म्हणजे इथे लिहून घेऊ आपण एम एन. हायपोटेनस कोणती काढलो आपण एल एन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन कोणता आहे आपला कॉस 50. कॉस 50. त्यानंतर काढायचं आपल्याला टॅन 40. त्यानंतर काढायचं आपल्याला कॉस 40. आता पहा कॉस म्हणजे काय होते ए हिरो. टॅन म्हणजे काय होते ओ ए. कॉस म्हणजे काय होते ए हिरो. लिहून घेऊ आता आपण. ए म्हणजे काय होते ऍडजेसंट साइड ऑफ कोणाची 50 डिग्री. हा काय होते आपला हायपोटेनस. आता 50 डिग्रीची ऍडजेसंट साइड 50 ला चिपकून कोणती आहे एल एम. इथे लिहून घेतो एल एम. हायपोटेनस कोणती काढलो आपण एल एन. इथं लिहून घेतो एल एन. इथं लिहून घेतो अपोजिट साइड ऑफ 40 डिग्री आणि इथं ए म्हणजे ऍडजेसंट साइड ऑफ कोणाची 40 डिग्री. 40 डिग्रीची अपोजिट वाली साइड 40च्या अपोजिट मध्ये कोणती दिसत आहे एल एम. एल एम. 40 ला चिपकून ऍडजेसंट मध्ये कोणती आहे एम एन. म्हणजे इथं लिहितो आपण एम एन. ए हिरो म्हणजे काय होते ऍडजेसंट साइड ऑफ 40 डिग्री आणि हा का होऊ शकते आपला हायपोटेनस. आता 40 ची ऍडजेसंट साइड म्हणजे कोणती आहे एम एन. इथं लिहून घेतो मी एम एन डिवायडेड बाय हायपोटेनस एकच राहते ते म्हणजे कोणती एल एन. हा झाला आपल्या कोणत्या क्वेश्चनचा थर्ड क्वेश्चनचा आन्सर तुम्ही बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला फोर्थ क्वेश्चन लास्ट वाला. पहा आता थोडस तुम्ही घाबरून जाऊ शकता या क्वेश्चनला पाहून, पण घाबरायचं काही कारण नाही. हे अशा टाईपची तुम्हाला डायग्राम दिली आहे. इथं नाव दिलं हा दोन्ही अँगल 90 डिग्री आहे. त्यानंतर तुम्हाला दिला हा पी, हा क्यू, हा आर आणि हा एस. त्यानंतर दिला तुम्हाला हा वाला अँगल थीटा, हा वाला अँगल अल्फा. ओके. आता पहा इथं तुम्ही जे आहे दोन वेन हा आन्सर काढू शकता. तुम्हाला जर डायरेक्ट आला तर डायरेक्ट काढू शकता किंवा याच ट्रायंगलने तुम्ही दोन भागामध्ये डिवाइड करू शकता. कसा तर हे एक अशी रेष आहे, सरळवाल्या रेषलेच दोन वेळा काढायचा. हे इकडे एक जाऊ द्यायची, हे इकडे एक जाऊ द्यायची. हे अशी जॉईन करायची, हे अशी जॉईन करायची. आता हा कोणता वे पी पी क्यू क्यू इकडं एस इकडं आर. हा 90 हा 90 हा अल्फा हा थीटा. असा केला तर तुमचा एकदम इझिली होऊन जाईल. हे याची हायपोटेनस
हे याची हायपोटेनस झाला. तुम्हाला इझिली येऊन जाऊ शकते. पहिला का काढायचा तुम्हाला? साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. त्यानंतर का काढायचा तुम्हाला? साइन थिटा, कॉस थिटा आणि लास्ट मध्ये टॅन थिटा. ओके, पहा आता याने आपण चांगल्या प्रकारे मोठाच करून टाकू. साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. साइन म्हणजे काय होते? ओ हिरो. कॉस म्हणजे काय होते? ए हिरो. टॅन म्हणजे काय होते? ओ ए. साइन म्हणजे काय होते? ओ हिरो. कॉस म्हणजे काय होते? ए हिरो. टॅन म्हणजे काय होते? ओ ए. ओ म्हणजे काय होते? अपोजिट साइड. अपोजिट साइड ऑफ अँगल अल्फा. आणि हा का झाला आपला? हायपोटेनस. हा का वे आपला? ऍडजेसंट साइड ऑफ अँगल अल्फा. हे का वे आपली? हायपोटेनस. ओ म्हणजे काय होते? अपोजिट साइड ऑफ अँगल अल्फा. आणि ए म्हणजे काय होते? ऍडजेसंट साइड ऑफ कोणाची? अँगल अल्फाची. काढून टाकू आता आपण. साइन अल्फा, अल्फा कुठे दिसतं रे? या ट्रायंगल मध्ये दिसतंय पहा. असाही काढू शकता, इथं जर आला तर इथंही काढू शकता. इथं तुम्हाला सोपी वाटला पाहिजे म्हणून मी हा असा केलो. आता पहा, लिहून घेऊ आपण. अपोजिट साइड ऑफ अँगल अल्फा. अल्फाच्या अपोजिट मध्ये कोणती दिसते? पी क्यू. इथं लिहून घेतो मी पी क्यू. आणि टिकलच्या ट्रायंगलची हायपोटेनस कोणती आहे? पी आर. इथं लिहितो मी पी आर. अल्फाची ऍडजस्ट साइड कोणती आहे? हे खालची वाली क्यू आर. इथं लिहितो मी क्यू आर. हायपोटेनस आहे पी आर. अल्फाची अपोजिट साइड कोणती आहे? पी क्यू. आणि ऍडजस्ट साइड कोणती आहे आपली? क्यू आर. बस झाला. अशा प्रकारे येऊ शकते. तसाच इकडं थिटासाठी काढायचं आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा आणि हा हायपोटेनस. ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा आणि हा का वे आपला? हायपोटेनस. हा अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा आणि ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा. लिहून घेऊ आता आपण कोणती अपोजिट आहे, कोणती ऍडजेसंट आहे. या ट्रायंगल साठी थिटाची अपोजिट म्हणजे आर एस डिवायडेड बाय याची हायपोटेनस म्हणजे पी एस. थिटाची ऍडजेसंट म्हणजे पी आर आणि याची हायपोटेनस म्हणजे पी एस. थिटाची अपोजिट म्हणजे आर एस आणि थिटाची ऍडजेसंट म्हणजे पी एस. हा झाला आपला कोणता क्वेश्चन? 4th वाला. अशा प्रकारची जी होती आपली ट्रिग्नोमेट्रीची प्रॅक्टिस सेट 8.1. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहू प्रॅक्टिस सेट 8.2. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. थँक्यू सो मच.